श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, आज आपण अत्यंत पवित्र विषयावर चिंतन करणार आहोत, दान आणि स्वामी सेवा. स्वामी समर्थ महाराजांनी आयुष्यभर लोकांचे दुःख दूर केले. त्यांनी कधीच संपत्ती साठवली नाही, पण लोकांना श्रद्धा, धैर्य आणि समाधान दिले. म्हणूनच त्यांची सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर दान धर्म देखील आहे. दान का करावे? दान म्हणजे फक्त पैसे देणे नाही. दान म्हणजे आपल्या मनातील लोभ सोडणे. आपण जे काही कमावतो त्यात समाजाचा वाटा असतो, म्हणून त्या समाजाला परत देणे म्हणजे दान. दान केल्याने अहंकार कमी होतो, मन शुद्ध होते, पुण्य संचय होते, ईश्वराची कृपा मिळते. दानाचे महत्व. भारतीय संस्कृतीत दानाला अत्यंत महत्व आहे. भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सात्विक दान हे कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीस योग्य वेळी अपेक्षा रहित केले जाते. दान हे केवळ कृती नसून आध्यात्मिक साधना आहे. दानाचे प्रकार. अन्नदान. भुकेल्याला अन्न देणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. विद्यादान. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत करणे. औषध दान. रुग्णांना औषधे किंवा उपचारासाठी मदत. वस्त्रदान. गरजूंना कपडे देणे. वेळदान. एखाद्याला वेळ देणे, मार्गदर्शन करणे हेही दानच आहे. स्वामींचे दान कसे करावे? स्वामींचे दान म्हणजे काय? त्यांच्या नावाने, त्यांच्या स्मरणाने केलेले दान. गुरुवारी विशेष दान. अन्नदान करा. एखाद्या गरजूला केळी, चणे किंवा प्रसाद द्या. मंदिरात सेवा करा. अपेक्षा रहित दान. हे केल्याने आपले काम होईल अशी अपेक्षा ठेवू नका. प्रेमाने, नम्रतेने द्या. गुप्तदान. जाहिरात न करता शांतपणे केलेले दान अधिक फलदायी असते. दानाचे फायदे. आर्थिक अडचणी कमी होतात. घरात सुखशांती वाढते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. मानसिक समाधान मिळते. पुढील पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात. दान केल्याने आपण गरीब होत नाही, तर मनाने श्रीमंत होतो. स्वामी सेवा म्हणजे काय? स्वामी सेवा म्हणजे नामस्मरण, दानधर्म, चांगले वागणे, इतरांना मदत करणे. स्वामी प्रत्येक जीवात आहेत, म्हणून कोणालाही मदत करणे म्हणजे स्वामींची सेवा. एक प्रेरणादायी संदेश. एक भक्त दर गुरुवारी फक्त 5 केळी दान करत होता. त्याच्याकडे जास्त काही नव्हते, पण काही महिन्यातच त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. कारण स्वामींना रक्कम महत्वाची नाही, भाव महत्वाचा आहे. बंधूंनो, भगिनींनो, दान म्हणजे केवळ देणे नाही, ते आपल्या आत्म्याला शुद्ध करणारी प्रक्रिया आहे. आजपासून आपण ठरवूया, दर महिन्याला थोडे का होईना पण दान करूया. गुरुवारी स्वामींच्या नावाने अन्नदान करूया. शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.